चटकदार बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण लिंबाचं गोड आंबट लोणचं बनवलेलं आहे। हे लोणचं अगदी झटपट होतं। सर्वात महत्त्वाचं, तुम्ही हे लोणचं उपवासाला देखील खाऊ शकता। लिंबाचं लोणचं म्हटलं तर आपल्याला असं वाटतं की ते लोणचं कडूच लागतं, तर तुम्ही हे लोणचं करून पहा, बिलकुल कडू लागत नाही। करण्याची पद्धत अगदी सोपी आहे, अगदी झटपट लोणचं तयार होतं, खायलाही ते तितकंच स्वादिष्ट लागतं। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण लोणचं बनवायला सुरुवात करू। या ठिकाणी आपण लोणचं बनवण्याकरता 115 लिंबू घेतलेले आहेत। लिंबू स्वच्छ धुवून आणि स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत। एकदा खात्री करायची आहे की लिंबू व्यवस्थित पुसले गेले की नाही। लिंबाला जर पाणी राहिलं तर लोणचं खराब होणार आहे, त्यामुळे आपण हे लिंबू पुसून घेताना अगदी व्यवस्थित कोरडे करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी 200 ग्रॅम मिरची पावडर घेतलेली आहे, मीठ अर्धा किलो घेतलेलं आहे आणि साखर 1.25 किलो घेतलेली आहे। ह्या सर्व साहित्यांची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता। चला मग तर आपण लोणचं बनवायला सुरुवात करू। लोणचं बनवण्यासाठी आपण सर्व लिंबू हे कापून घेणार आहोत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही लिंबूच्या फोडी ह्या करू शकता। मी अशा पद्धतीने छोट्या फोडी केलेल्या आहेत। तुम्हाला जर मोठ्या फोडी ठेवायच्या असेल तर मोठ्या फोडी ठेवल्यात तरी चालेल। आणि सर्व लिंबू मधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत। छोट्या फोडी असेल तर लगेचच मुरल्या जातात। आता या ठिकाणी जवळपास आपण 45 लिंबू हे कापून घेतलेले आहेत आणि सर्व लिंबामधल्या बिया ह्या काढलेल्या आहेत आणि राहिलेली जी 70 लिंबू आहेत त्याचा आपण रस काढून घेतलेला आहे आणि रस काढतानाही आपण सर्व बिया ह्या काढून घेतलेल्या आहेत। चला मग तर आता आपण लोणचं बनवायला सुरुवात करू। अगदी सोपी कृती आहे। आता मिरची पावडर आपण घालायची आहे, मीठ घालायचं आहे आणि साखर घालायची आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि लिंबाचा रस घालायचा आहे। सर्व मिसळून घ्यायचं आहे। मीठ लगेचच विरघळलं जातं, पण साखर विरघळण्यासाठी थोडा वेळ लागतो। तर जवळपास मी 15 ते 20 मिनिटाकरता अशा पद्धतीने लोणचं छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण हे घमेलं आहे हे सुती कापडाने छान बांधून ठेवायचं आहे। या ठिकाणी आपण सुती कापडाचा वापर केलेला आहे आणि कापड थोडंसं पातळ घ्यायचं आहे की जेणेकरून बाहेरची हवा आहे ही आपल्या लोणच्याला लागली जाईल। साधारण आपण रात्रभर हे लोणचं असंच ठेवलेलं आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण लोणचं पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहोत। लोणचं तुम्ही खाऊन पाहू शकता। जर तुम्हाला लोणच्यामध्ये मीठ, साखर किंवा मिरची पावडर कमी वाटत असेल तर ती तुम्ही घालू शकता। व्यवस्थित मिसळून मग बरणीमध्ये तुम्ही हे लोणचं भरू शकता। आता या ठिकाणी मी अशा पद्धतीने काचेची बरणी घेतलेली आहे। तुम्हाला हवी असेल तर तुम्ही चिनी मातीच्या बरणीतही हे लोणचं भरू शकता। या ठिकाणी आपण काचेची बरणी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। बरणीमध्ये बिलकुलही पाणी राहिलेलं नाहीये। पाण्याचा अंश हा बरणीला राहता कामा नये। धुवून पुसून कडकडीत उन्हामध्ये बरणी वाळून घेऊ शकता किंवा फॅन खाली 2 ते 3 तासाकरता बरणी ठेवू शकता। आणि आता आपण हे सर्व लोणचं बरणीमध्ये भरणार आहोत। 8 ते 10 दिवसांनी तुम्ही हे लोणचं खाऊ शकता, पण लोणचं मुरण्याकरता कमीत कमी 1 ते 1.5 महिना लागतो। 1 ते 1.5 महिन्यानंतर लोणचं अगदी छान मुरलं जातं। लोणचं घातल्यानंतरचे सुरुवातीचे 10 ते 15 दिवस असतात, तेव्हा तुम्ही रोज बरणी उघडायची आहे। लोणचं एकदा चमच्याने वर खाली करून घ्यायचं आहे आणि पुन्हा बरणी लावून ठेवायची आहे। असं रोज 15 दिवस आपण करणार आहोत की जेणेकरून वरच्या ज्या फोडी आहेत ह्या कोरड्या पडायला नको। वरच्या फोडी कोरड्या पडल्या तर बुरशी लागू शकते किंवा लोणचं खराब होऊ शकतं। सुरुवातीचे 8 ते 15 दिवस रोज लोणचं आपण एकदा चमच्याने वर खाली करणार आहोत। जो चमचा आपण लोणचं मिक्स करण्याकरता वापरणार आहोत तो चमचा कोरडा असायला पाहिजे। तर अशा सोप्या पद्धतीने उपवासाला चालणारं गोड आंबट लिंबूचं लोणचं तयार आहे। हे लोणचं खायला अप्रतिम लागतं। तुम्ही जर लोणचं व्यवस्थित ठेवलं ना तर अगदी 1.5 ते 2 वर्ष हे लोणचं छान टिकतं।
आणि हे लोणचं जितकं जुनं होत जातं ना तितकं खायला ते आणखी चविष्ट लागतं। तर हे उपवासाला चालणारं गोड आंबट आणि चविष्ट लोणचं तुम्ही करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।